जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरि जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. पांडुरंग हरी वासुदेव हरी. नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण नित्य आतापर्यंत आमची कीर्तनं ऐकत आलात. ती संत ज्ञानेश्वर माऊलींच्यावर होती, नाथांवर होती, समर्थांवर होती, तुकोबांवर होती. त्या सर्व संतांची शिकवण आपल्यापर्यंत पोचवायचा आम्ही मनापासून प्रयत्न केला आणि ही शिकवण आपल्या अंगामध्ये बाणवून मग भूतदया, सज्जनता, शिस्तप्रियता अशा सद्गुणांचा आपणही अवलंब केलात. पण आजचा दिवस किंवा आजचं कीर्तन मोठा अनोखा आहे महाराज. अनोखं याच्यासाठी म्हटलं की आज आपण आधुनिक संत गाडगे महाराज यांच्या जीवन प्रवाहाचा विचार करणार आहोत. कारण गाडगे महाराजांची विचारधारा ही आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत, म्हणजे आरोग्याशी निगडीत, स्वच्छतेशी निगडीत. त्यामुळे आज या आधुनिक युगात या आधुनिक संताचं स्मरण झालं पाहिजे म्हणून त्यांचंच भजन म्हणायचं आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात करायची. बरं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, 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 जय गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. गोपाल कृष्ण महाराज की जय. बरं का मंडळी, काही दिवसापूर्वी एक फार मोठी मौज झाली. आम्ही कीर्तनासाठी म्हणून एका गावामध्ये गेलो आणि असा नामगजर सुरू झाला. महाराज जय जय रामकृष्ण हरी झालो, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल झालं, भजन झालं. तरी सुद्धा लोकांच्या टाळ्या वाजवायचं काही थांबे ना. पहिल्यांदा मनात असं आलं, वा वा वा, काय आपली लोकप्रियता, आपल्या एंट्रीला टाळी. आपण बोलायला लागलो तरी लोक टाळ्या वाजवत आहेत. पण नंतर लक्षात आलं महाराज, त्या टाळ्या बुवांच्यासाठी नव्हत्या तर त्या डासांच्यासाठी होत्या. हो, पण काही काळातच आम्हाला डास चावायला लागले आणि त्या क्षणी लक्षात आलं, आपण आलेले गाव कोणते आहे तर ही देवाची उरळी आहे. म्हणजे आमच्या पुणे नगरीचा कचरा डेपो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता काय करणार, आपलेच डास आणि आपलेच भोग. आणि त्याप्रमाणे तुकोबांनी सांगितलंय ना, आलिया भोगासी असावे सादर, अशी आमची सगळी अवस्था झाली महाराज, अशी. पण माणसाची सवय असतेच ना, कितीही त्रास झाला तरी सुद्धा आपल्या डोळ्यावर कातडं घेऊन बसायचं. चावती जोमाने डास, बरं का, सावती जोमाने डास. मग माणसं काय करतात, आपण ओढावी चादर खास, पण तेने समस्येचा निराश होत नाही देवा.
अहो, चादर ओढून घेण्या इतकंच डोळ्यावर कातड ओढून घेणं सुद्धा सोपंच असतं. पण हा त्रास का होतो, हे डास का निर्माण होतात, ह्या कचऱ्याचा त्रास का होतो, याचा आपण कधी विचार करत नाही. आता तुम्ही म्हणाल, महाराजांनी ज्या अर्थी नामदेव महाराज, तुकोबा या सगळ्या विषयाला फाटा देऊन आज डासांवरच कीर्तन सुरू केलं, म्हणजे असं कीर्तन काय त्या कासव छाप अगरबत्तीनं स्पॉन्सर केलंय की काय? पांडुरंग हरी वासुदेव हरी, तसं काही नाही हो. पण असं आहे, आधुनिक काळामध्ये ह्या नव्या जगामध्ये आपण याचा विचार केला पाहिजे की हा कचरा निर्माणच का होतो, कसा होतो. या सगळ्या रोगाला, रोग वाढवणाऱ्या गोष्टींना आपणच सांभाळतो. मग तो डेंग्यू असो, चिकुनगुनिया असो, मलेरिया असो आणि ते वाढवणारे डास असो, या सगळ्यांना आपण सांभाळतो. बरं आपण, तुम्ही म्हणाल, अहो महाराज आम्ही कुठे सांभाळतो, आम्ही तर किती मनापासून स्वच्छता करतो, किती मनापासून. अहो स्वच्छ घराला करतो बरं का महाराज, आम्ही स्वच्छ घराला करतो, कचरा घेतो पिशवी मध्ये भरतो. इथपर्यंत बरोबर आहे, पिशवीमध्ये कचरा भरता, पण आपल्या शेजार पाजाऱ्यांना विचारा त्याच्या पुढे काय करता हो. पुढे काय, नंतर कचरा नेऊन, नंतर कचरा नेऊन नाल्यामध्ये फेकून या देतो. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा. तर मंडळी, आपल्या घराला फक्त स्वच्छ करायचं, कचरा भरायचा आणि नाल्यामध्ये टाकून द्यायचा. त्यामुळे निर्माण होणार ती चिलट, ते डास आणि आपले सगळे हे नित्य सांगाती राहणार. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, डास आणि चिलट. काही माणसं म्हणतात की आम्ही काही नाल्यात टाकत नाही, आम्ही कचरा कुंडीत टाकतो. अहो पण शेवटी ते कचरा कुंडीतून कचरा डेपोकडेच येतं ना. उदाहरणादाखल आपण आपल्या शहराचा विचार करूया. आपल्या पुणे शहराची साधारण लोकसंख्या 40 लाख. या सगळ्या 40 लाख लोकांना सामावणारी घरं किती असं विचारा, तर साधारण घरांची संख्या 10 लाख. आणि या 10 लाख घरी रोजच्या रोज किमान अर्धा किलो कचरा तयार होतो, अशी कल्पना करा. म्हणजे आता प्रतिदिन कचरा किती झाला, तर किलोच्या भाषेत बोलायचं तर 5 लाख. कल्पना करा, रोजच्या रोज 5 लाख किलो कचरा आपल्या इथे आपण तयार करतो आणि त्याचं योग्य नियोजन नाही हो. बाकी सगळी कौतुकं सांगायला आपण आहोत. मुंबई नंतरचं सगळ्यात मोठं महानगर म्हणजे पुण्यालाच मान दिला पाहिजे. अरे केवढं मोठं आकर्षक असं IT केंद्र आहे, अगदी ITच सांगण्यासारखं आहे. एवढे उद्योगधंदे आहेत, अमुक आहे तमुक आहे. पण तरीसुद्धा या सुंदर शहरामध्ये बाजारपेठा, कारखाने या सगळ्यामध्ये मिळून किती कचरा साठतो आपल्याला कल्पना आहे का? साधा हिशोब पहा म्हणजे आपण सुद्धा चक्रावून जाल. अरे जरी शहर हे सुंदर तरीही किती कचरा निर्माण. जरी शहर हे सुंदर तरीही किती कचरा निर्माण. दचकू नका हो सत्य सांगतो, दचकू नका हो सत्य सांगतो. फक्त 1500 टन. 1500 टन कचरा रोज आपल्या इथे निर्माण होतो आहे. पण माणसं म्हणतील, महाराज हे सगळं तुम्ही आम्हाला काय ऐकवताय?
त्या कचऱ्याचं पुढं काय करायचं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, ते कुठे नेऊन टाकायचं, कुठे काय करायचं, हा सगळा विषय कोणाचा आहे? पालिकेचा विषय आहे. आम्ही त्यांना टॅक्स देत आहोत, या सगळ्या विषयासाठी कर भरतो आहोत, म्हणजे सगळं त्यांनी बघायला हवं, आम्ही कशाला त्याचा विचार करायचा? खरी गोष्ट आहे. तशी पालिका सुद्धा विचार करत असते. बरं, आपण एवढा सगळा टॅक्स देता म्हटल्यानंतर पालिकेनं सुद्धा विचार केला की पुणे शहराची समस्या मोठी, पुणे शहराची समस्या मोठी, बजेट ठेवू 100 कोटी, बजेट ठेवू 100 कोटी, केवळ कचरा नेण्यासाठी, नेण्यासाठी. कशाला? फक्त कचरा नेण्यासाठी, नेण्यासाठी. हो, पांडुरंग हरी वासुदेव हरी. या 100 कोटींना खर्च करून काय करायचं? तर फक्त कचरा इथून तिकडे घेऊन जायचा. पण कचरा टाकायचा कुठे? एवढा कचरा जिरवायचा कुठे? काहीतरी भूखंड पाहिजे. हसू नका बरं का मंडळी. भूखंड म्हटलं की तुम्हाला सारखा घोटाळाच आठवतो. हा घोटाळ्याचा नाही, तसं म्हणाल तर महाघोटाळ्याचाच भूखंड विषय झाला. कुठे बरं, कुठे बरं, कुठे बरं, कुठे बरं कचरा ठेवावा? वा. आणि शेवटी एक जागा निवडली, म्हणजे आपलं कोथरूड. कोथरूड भागामध्ये पहिला कचरा डेपो झाला. झालं, सगळ्या शहराचा कचरा उचलायचा, तिथे नेऊन टाकायचा. पूर्वी ठीक होतं, म्हणजे कसं होतं, तशी पुण्याची लोकसंख्या मर्यादित होती, त्यामुळं कचराही तसा मर्यादितच व्हायचा. आणि शहराचा विचार कराल तर कोथरूड तसं बरंच शहराबाहेर होतं. पण पुढे पुण्याने हातपाय पसरले, शहरं वाढत गेली, त्याच्याबरोबर लोकसंख्या वाढत चालली आहे. आता या सगळ्या वाढणाऱ्या कचऱ्याला कुठे टाकावं? आतापर्यंत कोथरूड गावाबाहेर होतं, ते आता अगदी मध्यवस्तीत येऊन बसलाय. झालं, नवीन जागेचा शोध सुरू झाला. जागा कुठे? जागा कुठे? आज सापडली जागा. वा, अगदी पुण्याच्या जवळ. पश्चिमेकडचा शुद्ध वारा पुण्याला मिळाला पाहिजे म्हणून पुण्याच्या पूर्वेकडे फक्त 20 किलोमीटरवरती किती सुंदर ती जागा. सुंदर खाशी सुबक ठेंगणी, सुंदर खाशी सुबक ठेंगणी, दूर जवळन मैदानाची, दूर जवळन मैदानाची, सुंदर खाशी सुबक ठेंगणी, सुंदर खाशी, सुंदर खाशी, सुंदर खाशी. वा 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 वा. सगळे अधिकारी खुश, पुण्याची जनता खुश. अहो, पुण्यातल्या सगळ्या पेठांमधल्या बायका म्हणायला लागल्या, कोथरूडला कचरा डेपो असल्यामुळे अख्ख्या पुण्याला सगळ्या दुर्गंधीचा त्रास होत होता, आता कसं? आहा, किती बरं झालं. सगळा कचरा जो काही येतो देवाच्या उरळीला निघून जातो, त्यामुळे आपण कसं आनंदात राहूया, नाही का? अहो, खुशीत 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 किती, खुशीत 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 किती, आता आम्ही बाई, खुशीत 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 किती, आता आम्ही बाई. सारा हा कचरा, सारा हा कचरा उरळी मध्ये जाई, खुशीत 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 किती, खुशीत 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 किती, आता आम्ही बाई, खुशीत 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 खुशीत. पांडुरंग हरी वासुदेव हरी. अहो, पण आपली खुशी ही दुसऱ्यांची शिक्षा होऊन बसली की हो. रोज 300-400 ट्रक जाऊ लागले देवाच्या उरळीला, आणि बघता बघता महाराज त्या कचऱ्याचे ढीग असे काही वाढले की कचऱ्याचा ढीग दिसे एवढा की त्याच्या पुढे ट्रक मुंगी एवढा. अहो, काय त्या उरळीवासियांच्या कष्टाची आपल्याला कल्पना येते का? सगळेजण विचार करतायत आपल्याला या कचऱ्याच्या समस्येची नुसती झळ नाही, आगीच्या झळा पोचायला लागली आहेत. आपल्याला कल्पना नाही मंडळी किती भयानक ही गोष्ट असते. कारण जेव्हा सगळा ओला सुका कचरा कुसतो
त्या ठिकाणी मिथेन नावाचा ज्वलनशील वायू तयार होतो. आणि जेव्हा मग ते कचरा टाकणारे कर्मचारी असतील किंवा ते उपसणारे कोणी लोक असतील, त्यांनी चुकून जर एखादी काडी टाकली, एखादी जळती बिडी जरी तिथे पडली, मग महाराजा तो मिथेन वायू सगळा पेट घेतो आणि तो सगळा कचरा असा धुमसत राहतो. सगळ्या आसमंतात नुसता धूर धूर आणि धूर. हा नुसता धूर नाहीये बरं. रसायनशास्त्राच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर या सगळ्या कचऱ्याच्या या विचित्र धुरातून कार्बन मोनॉक्साईड सारखा विषारी धूर तयार होतो. ओ मंडळी, ही सगळी नावं 10वी नंतर पहिल्यांदाच आपल्या कानावर पडत असतील नाही? अहो, एकदा मॅट्रिक झाल्यावर रसायनशास्त्राच्या पुस्तकाकडे बघितलंय कोणी? असं नका हो करू. हा सगळा विषारी धूर आपल्या इथे पसरत, पूर्वी आपल्या इथेही पसरत होता, आठवतंय ना? कोथरूड भागामध्ये पसरत होता. पण आता उरळी भागामध्ये रोज त्या धुराचा त्रास सुरू झाला. नियमित आगी लागती फार, दाटतो सर्वत्र विषारी धूर. जगणे झाले दुर्धर, देवाच्या उरलीचे हे. काय सांगावं मंडळी. अहो, माणसं त्या गावाचं नावच बदलायला लागली. देवाच्या उरळीऐवजी लोक त्याला कचऱ्याची उरळी म्हणायला लागले. काय आपल्या गावाच्या नावाची विटंबना कशी सहन होईल? गावकरी म्हणायचे, काय आमच्या गावाची रया गेली. पूर्वी किती सुंदर आमचा गाव होता. जेथे हवा स्वच्छंद, जेथे हवा स्वच्छंद, जेथे हवा स्वच्छंद. दरवळे उदबत्ती सुगंध, जेथे हवा स्वच्छंद. दरवळे उदबत्ती सुगंध, तेथे कचऱ्याचा दुर्गंध. तेथे कचऱ्याचा दुर्गंध का झाला कळेना, 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 कळेना. जेथे हवा स्वच्छंद, जेथे हवा स्वच्छंद, जेथे हवा स्वच्छंद. पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, अहो जरा कल्पना करा, आपल्या शेजारनं एखादा कचऱ्याचा ट्रक नुसता गेला तरी सुद्धा 5 मिनिटं आपण नाक दाबून बसलेलो असतो. आणि त्या ट्रकवाल्यांकडे आपण असं काही बघतो जणू काही सगळा कचरा त्यांनीच केलाय. अगदी असं बघायचं. अहो, एक ट्रक इकडून तिकडे गेला तर आम्हाला 5 मिनिटं प्राणायाम करायला लागतोय. त्या गाववासियांचं काय झालं असेल? दिवसेंदिवस समस्या अशी भयानक होऊन बसली की त्या गावातल्या मुलांचं लग्न सुद्धा ठरेना. नाही नाही नाही, हसू नका मंडळी. अगदी 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 दुर्लक्ष करण्यासारखी समस्या नाही आहे ही. अहो, त्या गावात कोणी मुली द्यायच ना. सगळ्या महाराष्ट्रामध्ये कीर्ती पसरली या देवाच्या उरळीची. आणि सगळ्या मुली म्हणायला लागल्या आपल्या आईवडिलांना, आई बाबा, लग्न करून मला कुठेही पाठवलं तरी चालेल. उखाणासुद्धा घेताना म्हणायच्या, माहेर सोडून सासरी जाऊन संसार करीन हसरा. वा, माहेर सोडून सासरी जाऊन संसार करीन हसरा. फक्त देवा उरळीचा नवरा नको, ज्याच्या भोवती कचरा. विठ्ठला 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 विठ्ठला. ओ काय करावं? नाही 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 नाही, अगदी कचऱ्यात टाकून द्यावी अशी ही समस्या नाही आहे. आणि शेवटी सगळ्या गावांनी आपला निर्णय केला. गाव स्वच्छ माझे, येथे स्वच्छता विराजे आणि पुण्याच्या कचऱ्याचे ओझे
आम्ही का झेलावे? साहजिक आहे हो, तुम्ही कल्पना करा. समजा एक दिवस तुमच्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी तुम्हाला न विचारता तुमच्या दारात कचरा आणून टाकला, काय अवस्था होईल? त्यांना सुद्धा न विचारता आपण इतक्या टनावारी कचरा तिथे नेतोय आणि त्यामुळे कित्येक टन अन्ने कुजती, शेकड्याने प्राणी सडती, आणि पावसात सर्व भिजती, व्यथा किती वाढली. अहो, कचऱ्यामध्ये काय नसतं मला सांगा? भाजीच्या काडीपासून ते अगदी जनावराच्या हाडापर्यंत सगळं तिथे कुजायला सुरुवात झाली. हा प्रश्न आरोग्याशी निगडीत होता. अहो, शुद्ध हवा सुद्धा जी आपल्या आवश्यक गरजांमध्ये आहे ती सुद्धा दुर्लभ झाली. पाणी दूषित झालं आणि उरळीकरांच्या त्या बाया बापड्या जात्यावर दळताना सुद्धा गाणी म्हणू लागल्या पांडुरंगाला, खंडेरायाला. खंडेराया, गाव माझ खुशीत होत डोंगराच्या कुशीत, आणि तेथे पाणी दूषित विहिरीत उतरलं. सवाल आमचा गावकऱ्याचा, कचरा हा पुण्याचा, अन प्रश्न आमच्या आरोग्याचा गंभीर झाला. किती गंभीर प्रश्न मला सांगा. पावसामध्ये त्या कचऱ्याच्या ढिगावर पाऊस पडणार, त्याच्यावरून वाहत जाणारं पाणी ओढ्यामध्ये नाल्यामध्ये मिसळणार, आणि तेच पाणी पुढे विहिरीमध्ये येणार. महाराज, विहिरीमध्ये ओढ्यामध्ये सगळीकडे नुसतं दूषित असलेलं काळं पाणी. खरा विनोद नाही म्हणता येणार याला, पण एक गंभीर विनोद झाला. म्हणजे उरळीच्या या सगळ्या लोकांना अंदमानाला न जाता काळ्या पाण्याची शिक्षा झाली. श्वसनाचे विकार सुरू झाले, पोटाचे विकार सुरू झाले. उरळीकर म्हणू लागले, हे सगळं आम्ही किती सोसायचो हो. अनेक अर्ज केले, अनेक विनंत्या केल्या त्या उरळीकरांनी. अहो नका हो हा त्रास देऊ, पण काय करणार, अजून नवीन जागेचा शोध लावला नव्हता, लागला नव्हता, तोपर्यंत काही पर्याय नव्हता. रोजच्या रोज आपले चालले 300 ट्रक 400 ट्रक तिथे आपले कचरा टाकतायत. उरळीकरांनी काही तक्रार केली, आंदोलन केलं, मोर्चा काढला की मग तात्पुरतं काहीतरी आश्वासन द्यायचं आणि त्याच्यावर निभावून न्यायचं, अशी अवस्था चालली होती. आर्जवे केली बहुत, आश्वासने मिळाली अगणित, तरी समस्येचे घोंगडे पडले भिजत आपल्या कचरा प्रश्नाचे. महाराज, आता मात्र सगळ्या ग्रामस्थांचा धीर सुटला आणि थेट मोर्चा त्यांनी नेला महानगरपालिकेवर. पण प्रश्न सुटणार नव्हता हो. दुसरी जागा नाही, त्यामुळे तिथे कचरा टाकला पाहिजे म्हणून पालिकेची काही चूक नाही. बरं, ते तक्रार करतात, यात उरळी गावकऱ्यांची काही चूक नाही. पण या सगळ्या गोंधळामध्ये आपण असा कधी विचार करतोय का हो की कचरा निर्माण करतोय आपण आणि त्याचा त्रास कोणी दुसरं सहन करतंय, कोणी तिसऱ्यालाच ते भोगावं लागतंय. अहो, संतांच्याकडून आपण भूतदया वगैरे सगळं काही शिकलो, त्या गोष्टीचा यावेळी का नाही हो विचार करतायत. मग मात्र सगळ्या ग्रामस्थांनी मिळून निश्चय केला, अरे लावूनी खांद्याला खांदा थोपवला कचऱ्याचा रोंढा, लावूनी खांद्याला खांदा थोपवला कचऱ्याचा रोंढा. त्यामुळं काय झालं महाराज, अहो होणार काय दुसरं, पुणेकऱ्यांचा झाला वांदा, पुणेकऱ्यांचा झाला वांदा, पुणेकऱ्यांचा झाला वांदा, पुणेकऱ्यांचा झाला वांदा. लावूनी खांद्याला खांदा थोपवला कचऱ्याचा लोंढा. पांडुरंग हरी वासुदेव हरी. खरंय मंडळी, खरंय. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. अगदी खऱ्या अर्थाने नाक दाबलं गेलं. अहो,
4-4 दिवसात कचरा उचलला गेला नाही, तो उरळीकडे पोचवला गेला नाही, जागोजाग चौका चौकात कचऱ्याचे ढीग लागले आणि मग मात्र शहरवासी सगळे कायमच नाक दाबून चालू लागले. सगळ्यांचं नाक दाबलं गेलं तेव्हा त्या प्रश्नाला तोंड फुटलं. हा प्रश्नाला तोंड फुटलं याचा अर्थ इतकाच घ्यायचा की माणसं किमान विचार करू लागली की ह्याचं काय करूया. खरंच 4 दिवसाच्या या त्रासाने आपण एवढे बेजार होतो, तर आपण जिथे कचरा नेऊन टाकतो ते खरंच किती बेजार होत असतील. किमान चर्चेसाठी तरी माणसं आली, एकमेकामध्ये विचार विनिमय करू लागली आणि या विचार विनिमयाला एक निश्चित सुंदर रूप देण्यासाठी हा सगळा कीर्तनाचा घाट घातलाय महाराज. आपल्या मनामध्ये हा चांगला संकल्प आलाच आहे ना, तर मग आता आपणही ह्या प्रचाराला सुरुवात करा. कुठला प्रचार? कचरा 2 प्रकारचा असतो मंडळी, 2 प्रकारचा. कसा? एक ओला कचरा आणि दुसरा सुका कचरा. आता असं काही आम्ही महाराजांनी सांगायला सुरुवात केल्यावर वात्रट माणसं असतातच विचारणारी. महाराज, पाण्याने भिजलेला कागद, बरं का, पाण्याने भिजलेला कागद हा ओला कचरा म्हणायचा का सुका कचरा म्हणायचा? आहेत का नाही का रटी? कारण कागद म्हटलं तो कोरडा दिसतो, पण तो आता पाण्याने भिजलेला आहे त्यामुळे तो ओला दिसतो. किंवा महाराज असं सांगा, आंब्याच्या पेट्यांमध्ये आमच्याकडे जे ते वाळलेलं गवत येतं त्याला काय समजायचं हो? मी हा ओला कचरा का सुका कचरा? जाऊ दे, सगळ्या पदार्थांच्या याद्या वाचत बसू नका. एक साधा नियम सांगतो. हा एक साधा नियम डोक्यात बसला की आयुष्यातला हा सगळा प्रश्न आणि तिढा सुटला. आणि तो नियम म्हणजे जो कुजतो त्याला म्हणायचं ओला कचरा. कळलं का महाराज? आणि आता तुम्हाला सांगतो, आणि जो कुजत नाही त्याला म्हणायचं सुका कचरा. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. आता तुमच्या सोयीसाठी थोडीशी यादी सांगतो. करूया यादी छोटीशी. म्हणजे आपल्या घरातलं उरलेलं अन्न, नंतर निर्माल्य, आपली फळांची सालं वगैरे, पालापाचोळा, फांद्या. आता तुम्हीच सांगाल की उत्तर काय रे पोराव? काय म्हणायचं याला? शाबास, ओला कचरा कडे कुजू शकतं. आणि मग प्रवासामध्ये मुद्दाम विकत घेऊन गुटगुट 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 पेलेला त्या पाण्याच्या बाटल्या, वेफर्सची पाकिटं, आणखीनही काही गोष्टींची पाकिटं जे इथे सांगता येत नाही पण असतात, तर तशी ती पाकिटं वगैरे 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 वगैरे, त्याला काय म्हणायचं? तो सुका कचरा, जो पुन्हा वापरता येतो. आणि खरं सांगू, आपण दोन्ही कचरे एकत्र करून त्या सुक्या कचऱ्याची सुद्धा, की ज्याला किंमत मिळू शकते, त्याची सुद्धा माती करत असतो महाराज, माती करत असतो. एक गंमत आहे का बरं का? काही लोकांचा असा छान प्रश्न आहे. तुम्ही जी यादी सांगितलीत महाराज, ती भाज्यांची काय सांगितली, अन्नाची काय सांगितली, अमुक सांगितली, पण हे सगळे पदार्थ आमच्या घरामध्ये असताना याला कधीच वाईट वास येत नाही. मग कचऱ्याला दुर्गंधी येतेच कशी मुळामध्ये? आम्हाला आमच्या घरात काय अनुभव आहे? घरी भाज्यांना वास येत नाही, घरी भाज्यांना वास येत नाही, सुक्या कचऱ्याला घाण मुळीच नाही, सुक्या कचऱ्याला घाण मुळीच नाही. तरी दुर्गंधी कशामुळे येते, तरी दुर्गंधी, अहो ही दुर्गंधी कशामुळे येते? सर्व कुजते हो, सर्व कुजते हो, सर्व कुजते हो त्यामुळेच हो, ते सर्व कुजते हो त्यामुळेच हो. कळलं का महाराज? हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आपण दोन्ही प्रकारचा कचरा एकत्र करून टाकतो, तो कुजून जातो आणि त्या कुजल्यामुळे सगळ्यात मोठा हा दुर्गंधही येत असतो. त्या कचऱ्याची जरा कल्पना करायची असेल तर कचरा घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या मागे एकदा धावून बघा. आधी त्या कचऱ्याचा दुर्गंध आणि त्यातून ते ट्रक चालतात,
ते डिझेलवरती. म्हणजे आपण 100 कोटीचं एवढं बजेट खर्च करून ते ट्रक निर्माण केले, कर्मचाऱ्यांना पगार दिले, पण त्याने समस्या सुटली कुठे हो? त्या डिझेलचा पुरा धूर होणार आणि त्या धुरामुळे पुन्हा वायू प्रदूषण होणार. एका बाजूला घाणीची ती सगळी कचऱ्याची दुर्गंधी, त्याचं वायू प्रदूषण, आणि आता त्या धुराचं वायू प्रदूषण. म्हणजे समस्या वाढली की नाही मला सांगा. तर आता निश्चय करायचा, ओला कचरा वेगळा ठेवायचा, कोरडा वेगळा ठेवायचा. हे दोन्ही वेगवेगळेच ठेवले तर त्या सुक्या कचऱ्याला खरंच चांगली किंमत मिळते. आणि वेगळ्या शब्दात सांगायचं तर मंडळी, हा कचरा जर आपण मूर्खपणा करून एकत्र केला तर मग त्याच्या निवारणासाठी किंमत मोजावी लागते. आणि जी आपण मोजतोय, आपल्या सामान्य नागरिकांना, सुशिक्षित नागरिकांना सुद्धा याची कल्पना आहे का की आपण खरंच किती किंमत मोजतो या कचऱ्यासाठी? कोणी सांगेल? काय सांगाल महाराज? अहो, हिशोबही नाही करता येणार हा. रोज प्रतिदिन आपण 15 लाख रुपये खर्च करतो फक्त इथून कचरा उचलून डेपोत नेण्यासाठी. दिवसाला 15 लाख म्हणजे वर्षाला 50 कोटीचं बजेट होत आहे. अर्थात आपली काय माणसं मोठीच आहेत. ते म्हणणार पालिकेचं अनेक कोटींचं बजेट असतं, त्यामध्ये 50 कोटी म्हणजे काय, किस झाड की पत्ती. आपण याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे की सुका कचऱ्याचा आपण बाजूला काढला तर तो पुनर्प्रक्रियेसाठी जाऊ शकतो महाराज. आणि खरं सांगू, तो पुनर्प्रक्रियेसाठी जर गेला ना तर आपल्याकडच्या 70% समस्या कमी होणार आहेत. कारण आपल्या एकूण कचऱ्यामध्ये सुका कचराच 70% असतो. हा जो बाजूला काढला तर 70% कचऱ्याचा बोजा आपल्या डोक्यावरचा कमी होणार. लक्षात घ्या. पण दुर्दैवाने जर हा एकत्र केला तर मग मात्र त्यातला 10%च सुका कचरा बाजूला काढता येतो आणि तेवढाच फक्त पुनर्प्रक्रियेसाठी वापरता येतो. पुन्हा 60%चा त्रास होतो. तेव्हा असा वेडेपणा करायला नाही पाहिजे हो आपण. वेगवेगळा असेल तर त्याला किंमत आहे आणि एकत्र केलं तर त्या सगळ्या किमतीची माती आहे. एक साधं उदाहरण सांगतो, तुमचं तुम्हाला सुद्धा पटेल. तुम्ही असं म्हणाल आम्ही सगळा कचरा एकत्र टाकतो, तुम्ही सगळं वर्गीकरण करून घ्या. असं करून कसं चालतं का हो? समजा आपल्या किराणा माल देणाऱ्या वाण्यांनी जर तुम्हाला असं सांगितलं तर आपण त्याच्याकडे यादी नेऊन टाकली. आज आमच्याकडे पूजा आहे त्यामुळे सगळं साहित्य आणा, प्रचंड साहित्य आणा. माल किराणा आणून टाका, माल किराणा आणून टाका, यादी सगळी देऊन टाका, यादी सगळी देऊन टाका. यादी म्हणजे प्रकाश शेडजी 10 किलो तांदूळ टाका, 10 किलो तांदूळ टाका, 5 किलोची साखर त्यात टाका, 5 किलोची साखर त्यात, अर्धा किलो मीठही त्यात टाका, अर्धा किलोचे मीठही त्यात, 2-3 किलो रवा त्याच्यात टाका, 2-3 किलोचा रवा त्याच्यात टाका. समजा किराणा मालाच्या त्या शेडजीनं खरंच सगळं हे एकत्र टाकलं आणि आपल्याला म्हटला आता हे एकत्र सारे घेऊन जावे, हे एकत्र सारे घेऊन जावे, घरी जाऊन वेगवेगळे करावे, घरी जाऊन वेगवेगळे करावे, वेगळे करून आनंदाने खावे. ओ महाराज, हे असं धान्य फुकट दिलं तरी कोणी खाणार नाही. अरे ही काय पद्धत झाली होय रे धान्य देण्याची. मग जर आपल्याला मिळणारं धान्य असं विचित्र मिश्रण केलेलं आवडत नाही तर मग आपण दुसऱ्याच्या समस्येचाही विचार नको का करायला. हा मुद्दा लक्षात घेऊन आपल्या शहरातल्या अनेक संस्था एकत्र आल्या, कमेन्स आली, त्याच्याबरोबरीनं मनपा धावून आली, जनवाणी धावून आली आणि मग सगळ्यांनी ठरवलं एक प्रयोग म्हणून एक वॉर्ड आपण घेऊया आणि मग
प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांनी हा प्रचार करायला सुरुवात केली की बाबांनो, आपण ह्या कचऱ्याचं वर्गीकरण करत जाऊया. आपला जो ओला कचरा आहे त्याची उत्तम पुढे प्रक्रिया करण्याची जबाबदारी आपल्या पालिकेनं घेतली आहे. तो सगळा कचरा घेऊन त्याच्यावर बायोगॅससारखे प्रकल्प उभे राहत आहेत की ज्याच्यामुळे उद्या वीज निर्मिती आपल्याला शक्य आहे आणि त्याचे प्रयोग आपण करतो. तसंच हा दुसरा जो सुका कचरा आहे तो उचलून घेऊन जाण्यासाठी काही प्लॅस्टिक कंपन्या आपल्या पुढे आलेल्या आहेत. तेव्हा जवळजवळ 8 ते 9 टन कचरा हा आपल्या वॉर्डातच जिरणार आहे आणि उरळीकरांच्या दारामध्ये न जाता बरं का. त्यामुळे त्यांचे आशीर्वादही आपल्याला मिळणार आहेत. या राक्षसी समस्येवर आपल्याला तोडगा जर मिळाला असेल तर या सगळ्या प्रकरणात आपण सिंहाचा वाटा उचलला पाहिजे आणि आपण शहरवासियांनी अभिमानाने सांगितलं पाहिजे की आमची समस्या होती ती आम्ही आपल्या जीवावरती पार करून दाखवली, त्याच्यावर मात करून दाखवली. तर खऱ्या अर्थाने आपण सुसंस्कृत, सुशिक्षित आणि खऱ्यात या संतांचे पाईक असं आपल्याला म्हणवता येईल. तर मंडळी, या सगळ्यामध्ये एकच कळीचा मुद्दा आहे, तो म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण. आणि ते सुद्धा आपल्याला गैरसमज नको बरं का व्हायला. आपल्याला हा कचरा वेगवेगळा करायचा नाही आहे, फक्त वेगवेगळा ठेवायचा आहे. आपल्याला कल्पना नसेल, आता पालिकेने खूप मोठा पुढाकार घेऊन आता गल्लोगल्ली, घरोघरी, वस्तीमध्ये अतिशय उत्तम तऱ्हेनं व्यवस्थापन करून कचरा वेचक पाठवायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला फक्त त्यांना तो कचरा वेगवेगळा आपण ठेवलेला नीटपणे द्यायचा आहे. याच्यावर आपल्या कचऱ्याच्या ह्या सगळ्या समस्येचा हल होणार आहे. समस्या होईल हल, अन्यथा ती होईल जटिल. पालिकेनं एवढी मोठी जबाबदारी उतरली आहे. त्यातून स्वच्छसारख्या संस्था, जनवाणी हे सगळे आपल्या सहकार्यासाठी या ठिकाणी उभे आहेत म्हटल्यानंतर काय आनंद आला कमी. मिळते आरोग्याची हमी. डास, माशा, चिलट या सगळ्याचा त्रास होतो कमी. आता रोगराई पसरणार नाही. आपला परिसर सुंदर दिसेल, आपलं शहर कसं निर्मळ देखणं असेल. आणि खऱ्या अर्थाने एक फार महत्त्वाची गोष्ट साधेल महाराज, ती म्हणजे घाण पुणे शहराची सोसते उरळी देवाची. हा त्रासही त्यांचा टळेल म्हणून आपल्या समस्त शहरवासियांना हा नवीन संकल्प करायचा आहे, नवीन संकल्प करायचा आहे आणि संतांच्या मनाला आनंद द्यायचा आहे. गाडगे बाबांनी जो स्वच्छतेचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला तो आपण आचरणामध्ये आणून या संतांना अत्यंत संतोष द्यायचा आहे. महाराज, काय कराल मनामध्ये संकल्प, काय कराल तो प्रकल्प कसा राबवाल मनामध्ये ठरवा की आता आम्ही पुण्याच्या नावाखाली पाप करणार नाही. कित्येक लोक पुण्य संपादनासाठी मोठमोठ्या पूजा रचतात आणि त्याचं निर्माल्य, त्यातून निर्माण होणारा कचरा ह्याचं कुठे विल्हेवाट लावायची याचे त्यांना ज्ञान नसल्यामुळे त्याची समाजाला हानिकारक अशी व्यवस्था होऊन बसते. ते आम्ही करणार नाही असा मनामध्ये संकल्प करा. पूजा अर्चा करायला हरकत नाही, उत्सवही व्हायला हरकत नाही, सजावट करायला हरकत नाही, पण या सगळ्याची पुढे नीट विल्हेवाट करायची हे मात्र मनामध्ये ठरवल्याशिवाय पर्याय नाही. कारण गाडगे बाबांनी त्या काळामध्ये असं म्हटलं होतं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. आता आम्ही सांगू शकतो महाराज, आम्ही तुमच्या वचनाप्रमाणे वागतो आहोत, ऐकतो आहोत, काय करतो आहोत. घरोघरी करू वर्गीकरण, घरोघरी करू वर्गीकरण, होईल समस्येचे
निराकरण तारील आम्हा हे पर्यावरण सुखी होतील सकल जन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 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 पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय।